शहरामध्ये MIDCच्या मार्फत, नगरविकासच्या मार्फत आणि अन्य राज्यस्तरीय निधीमधनं जी काही कामं, विकास कामं झालेली आहेत त्याच्या आज भूमिपूजन रत्नागिरी शहरामध्ये होत आहे. आणि त्या शहरामध्ये भूमिपूजन करत असताना सगळ्यात महत्त्वाची 2-3 जी भूमिपूजन आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे जे पुरातकालीन विठ्ठल मंदिर आहे, त्याच्या सुशोभीकरणाचं देखील आज आम्ही भूमिपूजन करतोय. महाराष्ट्रातलं पहिलं अंडरआर्म क्रिकेटचं स्टेडियम आपण रत्नागिरीमध्ये बांधतोय. त्याचं भूमिपूजन आज आम्ही करणार आहोत. स्मार्ट सिटी म्हणून जी काही कामं मंजूर झालेली आहेत रत्नागिरीमध्ये त्याचं देखील आम्ही भूमिपूजन करणार आहोत. आणि पावसामुळे रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यावर देखील उपाययोजना करण्याचा निर्णय जो नगरपालिकेने घेतलेला आहे त्याचा देखील आढावा मी आज रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये घेणार आहे. पालिकेच्या निवासी उद्दिष्टासाठी राखीव असलेल्या लोखंड 11 दिवसात भाजपने पदावर चालला असा आरोप केला. भारतीय जनता पक्षाचं कार्यालय होत असताना आणि त्याचं भूमिपूजन होत असताना त्याच्यावर जर टीका केली नाही तर लोकांना आश्चर्य वाटेल म्हणून हे पत्र दिलेलं आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार हे अतिशय नियमामध्ये चाललेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही भाजपाला फेवर करण्यासाठी कुठेही महानगरपालिकेने असा निर्णय घेतलेला नाही. परंतु एखादी चांगली गोष्ट घडत असताना, एखाद्या पक्षाची वास्तू निर्माण होत असताना जर आपण बोललो नाही तर कदाचित कमीपणा ठरू शकतो. यासाठी हे पत्र दिलेलं आहे. या पत्रामध्ये काही तथ्य असेल असं मला वाटत नाही. हा पंचनामा कधी आपण करू शकतो? तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महायुतीला जसं यश महाराष्ट्रामध्ये पाहिजे होतं तसं लोकसभेला मिळालं नाही. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महायुतीला फार मोठं चांगलं यश मिळालं. मग त्यावेळी ईव्हीएमवर शंका काढली गेली. मी अनेक वेळा सांगितलं जर ईव्हीएमवर शंका असेल तर लोकसभेला निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा युबीटीच्या. राहुल गांधींच्या खासदारांनी राजीनामा द्यावा. आता युबीटीच्या आमदारांनी राजीनामा द्यावा. जर ईव्हीएमवर विश्वासच नाही तर ते खोटे निवडून आलेले आहेत. पण जसे आम्ही खोटे निवडून आलो असं त्यांचं म्हणणं तसं ते देखील खोटे निवडून आलेले आहेत. आणि जर स्वाभिमान असेल तर केंद्रातल्या विरोधी पक्ष नेत्यांपासून महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी राजीनामा द्यावा ना. तर खऱ्या अर्थानं स्वाभिमान लोकांना कळणार आहे. फक्त फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी मोर्चे काढायचा, निर्धार मेळावा करायचा. निर्धार मेळावा काढून काही होणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या लोकांनी निर्धार केलेला आहे की महायुतीचाच भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार आहे. सांगितलं. जागा आहे तिथे भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला होता आणि त्याच्यावरती शिवसेना साधारणपणे आता क्लेम करतात. पहिली गोष्ट 84 जागा मुंबई महानगरपालिकेतल्या 227 पैकी या शिवसेनेने जिंकल्या. त्या 84 जागांपैकी बहुसंख्य नगरसेवक हे आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेबरोबर आहे. 82 जागा या भाजपने जिंकलेल्या होत्या. 30 जागा काँग्रेसने जिंकलेल्या होत्या. काँग्रेसने जिंकलेल्या होत्या. काही जागा एनसीपीने जिंकल्या होत्या. काही जागा आबू आदमीने जिंकलेल्या होत्या. असं कॅल्क्युलेशन करून ते 227 झाल्या होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिकेची निवडणूक ही आता काही ताबडतोब आचारसंहिता लागलेली नाही. परंतु मी राज्याच्या समन्वय समितीमध्ये आहे. जी आपल्याला माहिती मिळाली की 50 जागांवर कुठं चर्चा झाली किंवा चर्चा होऊन तिढा निर्माण झाला कुठे समन्वय समितीची बैठकच झालेली नाही. तिकीट वाटपाची जर बैठकच झाली नसेल तर तिढा कुठून निर्माण झाला? त्यामुळे तिढाबिडा काही निर्माण होणार नाही. असा तिढा निर्माण करण्याचा बालिश खेळ काही लोकांनी जरी केला असेल तरी त्याला पण आम्ही विचारणार नाही. महायुतीनं आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका लढवणार आहोत आणि बीएमसीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकण्याची जबाबदारी आमच्या तिन्ही पक्षांची आहे. भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे यावर्षी देखील जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी भाजप आग्रही असून सर्वात मोठा भाऊ ठरण्याचे त्यांचे जो मोठा भाऊ आहे त्याला मोठा भाऊ म्हटलंच पाहिजे ना. कसं आहे की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये ही नॅचरल अलायन्स आहे जी शिंदे साहेबांनी घडवली 3 वर्षापूर्वी. त्याच्यामुळे आमच्यामध्ये जे काय आहे ते समान सन्मानानं होणार आहे. काही पक्षांकडे आमच्यावर युती करा म्हणून बघताय ना तुम्हीच दाखवताय सगळं. त्याच्यामुळे त्या मागे लागलेले आहेत. काही लोक आपण निवडून येणार नाही ही खात्री झाल्यामुळे युतीची अपेक्षा करतात. तशी आमची परिस्थिती नाही आहे. भाजप, शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मित्र पक्ष ते अतिशय ठामपणानं राजकीय पाय रोवून उभे आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका ही आमचीच असणार आहे. पण सर साधारणपणे 44 जागा उल्लेख केला की तोडगा निघेची क्रीडा नाहीये. पण 44चा पण 50 धरून चाललं. तर 2017ला
शिवसेनेचेच नगरसेवक आहेत, उमेदवारांनी भाजपचा पराभव केला होता. त्यासाठी तुम्ही मुळात आग्रही असणार आहात का या जागा आम्हाला? मी परवा देखील सांगितलं की महायुतीच्या सगळ्या स्ट्रॅटेजी तयार आहेत, पण त्या शेवटी एक्सपोज आपण करत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अनेक वेळा खासदारकीच्या निवडणुकीला आपल्याच माध्यमातून अनेक लोकांनी टीका केली होती की शिवसेनेला फक्त 7 जागा खासदारकीच्या मिळणार आहेत, 8 जागा मिळणार आहेत. आम्हाला 13 मिळाल्या. विधानसभेच्या निवडणुकीला 50च्या पुढे जागा मिळणार नाहीत, 50च्या पुढे जागा मिळणार नाहीत. आमचे 60 आमदार निवडून आलेत, आम्ही एका ठिकाणी लढलेलो आहोत. त्याच्यामुळे ह्या चर्चा होत असतात, पण मान सन्मानानं महायुतीमध्ये सगळे नेते काम करतात. त्याच्यामुळे कुठेही कार्यकर्त्यांमध्ये ही शंका निर्माण होईल असंच जागा वाटप होणार नाही, सन्मानाचंच जागा वाटप होईल. ही अनपेक्षित आहे साधारणपणे असं होणार. दुसरी गोष्ट अशी की हे जरी झालं तरी जैन समाज जो आहे तो 1 तारखेला जे उपोषण करणार आहे त्यावरती मात्र ठाम असणार आहे. या बाबतीत मला कालची जी माहिती आहे, काल मी पुण्यामध्ये होतो, कालची जी मला माहिती आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रवींद्र धंगेकर जे आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. कुठच्याही समाजावर अन्याय होणार नाही ही माननीय देवेंद्रजींची आणि एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. त्याच्यामुळे जैन समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, महायुती सरकारची जबाबदारी राहील. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण त्याच्यात गोखले बाजूला झाले असं तुमचं म्हणणं आहे का? ते का झाले त्यांच्याशी बोलावं लागेल. पण ह्याच्यामध्ये जे राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय या बाबतीमध्ये जे काही गैरसमज असतील ते 2 दिवसामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दूर होतील आणि महायुती म्हणून एक संघपणानं आम्ही पुण्यामध्ये देखील निवडणुकीला सामोरं जाऊ. रवींद्र धंगेकरांनी स्टेटमेंट दिला सत्ता जर अन्यायविरोध असेल तर सत्तेला आम्ही आव्हान देणार. ते विचार तरी चंद्रकांत पाटलांना दिलेला पाहायला. आताच मी त्यांच्याशी बोललो टेलिफोनवर. ते म्हणाले की माझ्याकडनं असं काही स्टेटमेंट गेलेलं नाहीये. मी परत त्यांच्याशी एकदा बोलेन. काल शिंदे साहेब देखील त्यांच्याशी सविस्तर बोललेले आहेत. आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे की एखाद्याच्या वक्तव्यामुळे, एखाद्याच्या वागण्यामुळं, एखाद्याच्या बोलण्यामुळं महायुतीवर कुठेही परिणाम होता कामा नये, महायुतीमध्ये मिठाचा गाडा पडता कामा नये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आज जर त्यांचा काही परत गैरसमज झाला असेल रवींद्र धंगेकरांचा, तर मी आज पुन्हा त्यांच्याशी एकदा बोलेन. परंतु साहेबांनी त्यांना ज्या काही सूचना करायच्या त्या काल आळंदीच्या कार्यक्रमामध्ये केलेल्या आहेत. नाही, मी आताच त्यांच्याशी बोललो की बाबा अशा पद्धतीची काही स्टेटमेंट शहा साहेबांबद्दलची का तुम्ही केली का? त्यांनी मला सांगितलं की असं काही वक्तव्य मी केलेलं नाही, त्याचा काहीतरी विपर्यास केला गेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरती स्वतः स्टेटमेंट देणार आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून चर्चेचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्तर भारतीयांच्या मतांवर गळा असल्यासाठी आरोप लोकांकडून केला आहे. त्यामुळे सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन का काम करायचं नाही, मला हे लॉजिकच कळत नाही काही लोकांचं. ज्यावेळी विधानसभेला युबीटीला मुस्लिम समाजाची मतं लागली तरी त्यांच्यापर्यंत जाण्याचं काम युबीटीने केलं ना, की नाही केलं? आता त्यांना वाऱ्यावर सोडलंय, सोडून द्या. किंवा युबीटी असं म्हणतच नाही की मुस्लिम समाजाचं आम्हाला मतदान झालं. त्याचा अभ्यास देखील मुस्लिम समाजाने केला पाहिजे. मुस्लिम समाजाचा फायदा करून त्यांनी घेतला. तसं महाराष्ट्रामध्ये राहणारे सगळे जाती धर्म आहेत, ते जर महाराष्ट्रावर प्रेम करत असतील, देशावर प्रेम करत असतील, तर त्यांच्यासाठी आध्यात्मिक कार्यक्रम करणं हे काही चुकीचं नाही. आधी पत्रकार परिषद होऊ दे, कारण त्याच्यावर 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की मतदार यादी पूर्ण करण्याची तारीख ही बहुतेक 7 तारीख आहे. 7 तारीख आहे. त्याच्याबद्दल काही सूचना असतील, कदाचित निवडणुका जाहीर होणार असतील, मला माहित नाही. पत्रकार परिषद झाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार आहे की निवडणूक आयोग काय नक्की निर्णय घेतोय.